श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव सच्चिदानंद रूपा विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। मथुरा नगरीमध्ये गजबज गडबड चालू आहे। कंसाची बहीण देवकी हिचा विवाह वसुदेवाशी झालेला आहे आणि स्वतः कंस लग्नाच्या वरातीत रथाचं सारथ्य करतो आहे। आनंदात चालली आहे, वाजत गाजत चालली आहे ही वरात। पण अचानक काय झालं कोणास ठाऊक, सगळीकडे काळा कभिन्न अंधार दाटून आला। गडगड 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 ढग गरजू लागले, वाजू लागले आणि अचानक कडकड कडकड कडाडून वीज कडाडली आणि घनगंभीर धीर अशी एक आकाशवाणी कानावर पडली। गर्भहिचा जो अष्टमा, गर्भहिचा जो अष्टमा, काळ तुझा तो विनिश्चये जाण, कंसा सावध होई, कंसा सावध होई, केव्हा हरती लगे तुझे प्राण। अचानक सगळं वातावरण बदललं। एका क्षणात जिथे सगळं काही आनंदानं चालू होतं तिथे एक प्रकारची भीती निर्माण झाली आणि कंसानं आता अतीव क्रोधानं आपल्या बहिणीकडे देवकीकडे पाहिलं। हिचा 8वा मुलगा मला मारणार आहे काय, हिलाच संपवून टाकतो म्हणजे सगळा प्रश्नच संपेल। कंसानं तलवार उचलली आणि देवकीवर उगारली। वसुदेवानं मध्यस्थी केली, कंसा आजवर ती तुझी बहीण होती पण आता माझी पत्नी आहे, तिचं दायित्व आता माझं आहे। आम्हा दोघांचा 8वा मुलगा तुझा काळ ठरणार आहे ना, मग हा वसुदेव तुला वचन देतो, जन्माला येईल ते प्रत्येक मूल मी तुझ्या हाती आणून देईन। कंसानं रुकार भरला आणि वसुदेव देवकीला कारागृहात टाकलं। नजर कैदेत वर्ष कसं सरलं कळलं नाही आणि वर्षभरानं कंसाला बातमी आली, देवकीला मुलगा झालाय। ही बातमी ऐकेपर्यंत वसुदेवानं देवकीच्या मांडीवरचं ते नवजात अर्भक कंसाच्या राजदरबारात त्याच्या हातात आणून ठेवलं होतं आणि निशब्दपणानं वसुदेव दरबारातून बाहेर पडला होता। काय करावं याचं, याला मारावं का तसंच सोडावं? आणि मनातला माणूस जागा झाला म्हणून कंसानं विचार केला, हा तर पहिला आहे, 8वा नाही, मला 8वा मारणार आहे, ह्याला का बरं मृत्यूसाठी पाठवावं? सोडून दिलं। पुन्हा एकदा देवकीच्या मांडीवर ते नवजात अर्भक आलं खरं, पण देवर्षी नारदांनी येऊन कंसाला जागं केलं। अरे कंसा, अंकाना वामतो गतीही, या देवाच्या घरात सारं काही उलट असतं बरं, हा पहिलाच आहे कशावरून? अरे हा पहिलाच 8वाही होऊ शकतो आणि 8वा हा पहिला होऊ शकतो।
मनही बदललं आणि मतही. एका क्षणात कंसानं कारागृह गाठलं. देवकीच्या मांडीवरचं ते लहान अर्भक हातात घेतलं आणि कोणालाही काहीही कळायच्या आत दाण दाण पावलं टाकत कारागृहाच्या बाहेर असलेल्या त्या काळ्या कभिन्न शिळेवरती गर 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 फिरवत ते लहान अर्भक कंसानं बँकेशी आपटलं. सारं काही संपलं. अशी एक नाही, दोन नाही, देवकी वसुदेवाच्या पोटी जन्माला आलेली 6 मुलं कंसानं